नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषधांची जी ओळख मी तुम्हाला सांगत आहे, त्यामधील आजचा दिवस आहे 45वा आणि आजही एका बुरशीनाशकाच्या माहितीबद्दल आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. त्यावर आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ सविस्तर होणार आहे, सविस्तर माहिती देणार आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप न करता. तर मित्रांनो, आजचे जे बुरशीनाशक आहे याचं नाव आहे M45. अतिशय सिंपल असं बुरशीनाशक आहे, पण सविस्तर माहिती बघणार आहोत. M45 नेमकं कोणत्या रोगांवरती चालतं, कोणत्या बुरशींना मारतं आणि कोणत्या पिकांवर आपण त्याचा फवारा घ्यावा, कोणत्या कंपनीचं ब्रँडेड आहे. त्यामध्ये भरपूर कंपनी आता बनवत आहे, पण ब्रँडेड मध्येच आपण सांगणार आहोत. तर M45 जे आहे मित्रांनो, त्याचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे, धानुका जी कंपनी आहे ती आणि इंडोफिल या दोन्हीचं ब्रँडेड मध्ये भेटतं. कोणतं? धानुका आणि इंडोफिलचं M45. बरोबर. आता कंपनी झाली, पण याचं मोड ऑफ ऍक्शन म्हणजे काम करण्याची पद्धत कशी आहे? स्पर्शजन्य आहे. म्हणजे काय? जर मी फवारा मारला, पानावर पडला, तर फक्त तेथील बुरशी मारणार, तेथील बुरशीजन्य रोग जे आहे ते कव्हर होणार. आता फवारा मारला म्हटल्यावर जिथं स्पर्श झाला, जिथं औषध पडलं, जिथं पोहोचलं तिथेच मरतं. जर मी आळवणी केली तर काय होईल? फक्त जमिनीमध्ये मुळांपाशी जे असतं बुरशी त्याच मरतील. बरोबर. आता समजून घ्या, आळवणी करा, फवारणी करा, काही करा, पण हे स्पर्शजन्य आहे. जिथं पडलं तिथंच काम करतं. तुम्ही आळवणी केली आणि बोलले की शेंड्याच्या जर मला करपा गेला नाही, तर बरोबर आहे, जाणारही नाही. कारण काय? की तुम्ही आळवणी केली, त्याचा स्पर्शजन्य. आता जे औषध स्पर्शजन्य असतं मित्रांनो, त्यांनी झाड आपण फवारा मारताना पूर्ण धुवून घेतलं पाहिजे. म्हणजे काय? की व्यवस्थित दम्माने मारलं पाहिजे. जास्त स्पीडने न चालता आपण मारलं पाहिजे. झाड पूर्ण धुवून निघलं पाहिजे, हा सांगण्याचा उद्देश आहे माझा. ही स्पर्शजन्यामध्ये झाड पूर्ण धुवून निघलं पाहिजे. जे औषध स्पर्शजन्य असतात म्हणजे औषध सगळीकडे पसरलं पाहिजे. बरोबर. हा झाला याचा मोड ऑफ ऍक्शन. बरोबर. आता याचा ग्रुप कोणता आहे? जे यामध्ये घटक आहे ते आहे मॅन्कोझेब 75% डायरेक्ट WP. म्हणजे जर तुम्ही 1 किलो हे जर पावडर घेतली, वेटेबल फॉर्म मध्ये भेटते, वेटेबल पावडर फॉर्म मध्ये भेटतं, तर त्यामध्ये 75% म्हणजे 750 ग्रॅम तुम्हाला मॅन्कोझेब घ्यायला भेटेल. इतकं स्ट्रॉंग आहे, म्हणजे इतक्या पर्सेंटनी जास्त त्यामध्ये अवेलेबल होतं. डायथायोकार्बामेट हा ग्रुप आहे. ग्रुप जर बोललो की M45चा फंगिसाइडचा ग्रुप कोणता, जे ऍग्रीचे स्टुडंट्स वगैरे आहेत त्यांसाठी हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे. की मॅन्कोझेबचा जो ग्रुप असतो तो डायथायोकार्बामेट असतो आणि त्याच्यामधील घटक जे M45 मध्ये दिला जातो, मॅन्कोझेब 75% दिलं जातं. आता ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. म्हणजे काय? की तुम्ही मारलं तर 15-20 दिवस आपल्याला कव्हरेज भेटून जातो. हे झालं ब्रॉड स्पेक्ट्रम. जलद परिणाम का? कारण की स्पर्शजन्य आहे. जर तुम्ही फवारा मारला, पानावर पडलं, तर लगेच त्याचं ते काम करायला चालू होऊन जातं. ते काय कोणाची यायची वाट बघत नाही, किंवा त्याला अजून काही कोणी यावं त्याला बटन दाबावं, जसं मोटरला चालू करायला बटन दाबावं लागतं, जसं याला काही करावं लागत नाही. जसं औषध मारलं, तिथं पडलं, औषध पडलं, त्याचं काम चालू झालं, तो बुरशा मारायला चालू करणार. हा झाला तर जलद परिणाम. दीर्घकाळ नियंत्रण भेटतं, कारण ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. त्यांनी सांगितलं की दीर्घकाळ नियंत्रण भेटतं. 2 ग्रॅम प्रति लिटर वापरावं. याचं प्रमाण किती घ्यावं? कमीत कमी 2 घ्या, 2.5 घ्या, 3 पर्यंतही घेऊ शकता. जर आपल्या प्लॉटवरती प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण 2 पेक्षा जास्त 2.5-3 ग्रॅम पर्यंतही घेऊ शकतो. परंतु प्रादुर्भाव जास्त असेल तर घ्या. साधारणतः 2-2.5 ग्रॅम आपण घेऊ शकता नॉर्मली, जर आपल्या प्लॉटवरती एवढा काही प्रादुर्भाव नसेल तर. आता हे औषध झालं, याचा मोड ऑफ ऍक्शन बघितला, त्यामधील घटक बघितला. मॅन्कोझेब 75% आहे, ब्रँडेड कंपनीचंच वापरा. जर M45 वापरत असाल तर धानुका किंवा इंडोफिलचंच वापरा. चालू गांजा माल, बाजारू माल, बिकाऊ माल भरपूर आहे, पण रिझल्ट न देणारे जे 75% म्हणतो ते पूर्ण भेटत नाही. WP फॉर्म्युलेशन म्हणजे वेटेबल पावडर, पाण्यात टाकली की पावडर काठीनं किंवा कशाच्या सहाय्यानं चांगली ढवळून घेणे, हे आपलं काम आहे, तर ते मिक्स होतं. आता पुढची गोष्ट काय? की जे मॅन्कोझेब यामध्ये येतं, हे मॅन्कोझेब 75 WP, हे कोणकोणत्या रोगांसाठी वापरलं जातं? सगळ्यात पहिली गोष्ट करपा. आता करप्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे 3 करपे असतात. तुमचा जांभळा करपा असो, तपकिरी करपा असो, काळा करपा असो, यामध्ये हे फक्त काम करतं तुमच्या जांभळ्या करप्यावर. काय बोललो मी? की फक्त जांभळ्या करप्यावर काम करतं. जर जांभळा करपा असेल तरच हे मारा. बरोबर. करपा कोणता? जांभळ्या करप्यावर काम करतं. हे तुम्ही काळा करपा असो, तपकिरी करपा असो, त्यावर चालत नाही. आता तांबेरा रोग जो गव्हावरती येतो बघा, जर गहू असेल ओंबीच्या आधी किंवा ओंबी लागल्यावरती जे गव्हाचे ओंबीच्या वरती तुरे येतात, त्यावरती तांबेरा असं तपकिरी कलरचे होतात, भुरकट होतात, तांबडट कलरचा गव्हाचं झाड होऊन जातं. त्यासाठी कामं येतो फळकूज. फळकूज असतं, मिरची, टोमॅटो ह्यासारख्या पिकांमध्ये फळकूज असेल तर त्यावरती मॅन्कोझेब अतिशय छान पद्धतीने काम करतं मित्रांनो. कांद्या, आता हे झाले रोग. हे रोग ह्या पिकांवरती येतात. कांद्यावरती मारू शकता तुम्ही हे औषध, गव्हावरती मारू शकता, मिरची असो,
त्यानंतर टोमॅटोलाही मारू शकतात, भाताला, कापसालाही मारू शकतात, भुईमुगालाही मारू शकतात. तर मित्रांनो, ही झाली माहिती आपल्या M45 बद्दल, मॅनकोजेब बद्दल. घटक बघितला, त्याची मोड ऑफ ऍक्शन बघितली, ग्रुप बघितला, त्याचं कंटेंट बघितलं, त्याचा फॉर्म बघितला, का वापरावं, किती प्रमाणात वापरावं, कोणत्या रोगांसाठी वापरावं. बघा, करपा, तांबेरा, मुळकूज. करप्यामध्ये फक्त जांभळा करपा, तांबेरा असेल तर वापरा. फळकूज, मुळकूज नाही बोललो मी, फळकुजासाठी वापरू शकता, ह्या पिकांवरती वापरू शकता. उगीच कन्फ्युजन करून घ्यायचं. दुसरं काही आपण ह्यापैकी जर रोग नसेल आणि आपण M45 मारत असेल, उपयोग होणार नाही, व्यर्थ खर्च टाळा शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, हे औषध तुम्ही आणलं, याला मारलं, त्याला मारलं. आता एक लाईक मारा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कमेंट करा, शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. जर तुम्हाला काही शंका असेल, काही एखाद्या औषधाबद्दल माहिती नसेल समजली, मी पुन्हा रिपीट करेल. यामध्ये काही सांगायचं विसरून गेलं असेल तेही रिपीट करेल. नवीन एखाद्या औषधाबद्दल माहिती पाहिजे असेल तेही सांगा, परंतु कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद मित्रांनो.